नमस्कार मंडळी. द संत फार्म्स आमच्या फार्मवर आमचे जिवलग मित्र दीपक भुसारी जे फार्मासिस्ट आहेत, त्यांचं खूप मोठं मेडिकल आहे. तर ते आज आमच्या गोठ्यावर, त्यांच्याकडे पण गीर जातीवंत गाई आहे आणि त्यांना गायींविषयी खूप जिव्हाळा आणि प्रेम आहे आणि माझे खूप जवळचे मित्र आहे. तर त्यांच्याशी आपण थोडा वेळ संवाद साधू आणि आपल्या गायीबद्दल त्यांना थोडं. ही आमची नंदिनी आहे. तुम्ही आता हिच्यावर हात फिरवताय, कसं वाटतंय आणि तुमचं एक अनुभव सांगा तुमच्या गायींबद्दल. आणि तुम्हाला गीरबद्दल बरीच माहिती आहे, तर काय नेमकं कारण आहे समजा. छान अशी नंदिनी तुमची एकदम शांत आहे. तिच्यावर हात फिरवला वगैरे काही करत नाही बिलकुल. उलट तिला आनंद भेटत आहे त्या गोष्टीचा. आणि याचं काय माहिती आहे का, तिच्या कुठल्याही गावरान असो अथवा गीर गाय असो, तिच्या संपर्क आल्यानंतर तिच्या आणि आपलं शरीराला स्पर्श झाल्यानंतर ओके, तिच्या पाठवून हात फिरवणं, तिला कोंबळणं, त्याच्यामुळं बरेच BP शुगर सारखे असे आजार माणसाचे दूर होतात. आणि एक गोसेवाही होते आणि परत आपल्यालाही खूप फायदे होतात त्या गोष्टीपासून. तर जनावरांची सेवाही घडते आणि आपले बरेच आजार लोकांना माहिती नाही याविषयी, पण असं स्पर्शही केला तर बरेच प्रकारचे फायदे आपल्याला या गोष्टीपासून. खूप छान अशी नंदिनी आहे तुमची, एकदम शांत उभी राहते. तिलाही खूप छान वाटत आहे. लहान लेकराला आपण जसं हे करतो तसं ती एकदम शांत. बरं, ह्या आमच्या द संत फार्म्सवर आमच्या गायी आल्यापासून दीपक भाऊ आमचे मित्र हे कायम येत राहतात. आणि त्यांची एक खासियत, आता ही नंदिनी आहे आणि इकडं बघा ही माऊली, लक्ष्मी, इकडं समोर गंगा, तिकडं कपिली आणि ह्या कपिला, आणि तिकडं त्या आमच्या 2 वासऱ्या आहे. तर दीपक भाऊ जेव्हा पण येतात गोठ्यात आतमध्ये माझ्यासोबत येतात आणि ही नंदिनी त्यांना बघून त्यांच्याजवळ येते. त्यांनी असं जिव्हाळा, म्हणजे ते नेहमी आल्यानंतर आमच्या गोठ्यात अर्धा तास पाऊण तास देतात आणि ते असं त्याला चोप करतात आणि त्याचं महत्त्व त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे. आणि दीपक भाऊ स्वतः फार्मासिस्ट आहे, त्यांना वेळ खूप कमी असतो, पण आवर्जून आले की त्यांच्या स्वतःच्या शेतावर आणि माझ्या शेतावर असं आम्ही येतोच आणि फिरतोच. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ, याबद्दल आम्हाला कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. दीपक भाऊला माझ्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे, कारण त्यांनी गीरगाईमध्ये त्यांना खूप आवड आहे, गीरगाईची याची त्याची. आणि त्यांचे मोठे बंधू ते पण स्वतः डॉक्टर आहे, जिल्हा शल्यचिकित्सक आहे बुलढाणा. तर जे तुम्हाला काही अडचण म्हणजे गीरगाईबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करा. धन्यवाद.